आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। नागपुरात इंधनाच्या तुटवड्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीची बैठक बोलावली। नागपुरात सुरळीत पेट्रोल पुरवठा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे प्रयत्न। जळगावमधील पेट्रोल पंपावरील इंधन साठा संपला। जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंप बंद। इंधन नसल्याने नागरिकांची गैरसोय। काँग्रेसमधील अनेक लोकांची भाजपमध्ये येण्याची इच्छा। विखेंचं वक्तव्य तर भाजप सत्तेत नसल्यावर राधाकृष्ण विखे पाटील कुठे जाणार? संजय राऊतांचा विखे पाटलांना खोचक सवाल। कोण राहतंय हे येणारा काळ ठरवेल आणि उद्या सत्ता नसेल भाजपकडे तर आपण कुठे असणार आहात हाही विचार करून ठेवा। पंतप्रधान मोदी दक्षिण ध्रुवावरूनही प्रचार करू शकतात। भाजपकडे अमर्याद सत्ता, यंत्रणा आणि साधनं। संजय राऊतांची मोदींवर खोचक टीका। त्यांच्याकडे सर्व साधनं आहेत। दक्षिणेकडूनचा त्यांनी दक्षिण ध्रुवावरून केला व जे चांद्रयान वर सोडलेलं आहे तिथून जरी प्रचार केला तरी त्यांना कोण अडवणार? चंद्रशेखर बावनकुळे आजपासून 4 दिवस मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये भाजप सक्रिय। एका महिन्यामध्ये प्रदेश भाजप कार्यसमितीच्या सलग 2 बैठका। ओबीसी आरक्षणाची बाजू कोर्टामध्ये भक्कमपणे मांडण्यासाठी सल्लागार समिती स्थापन होणार। ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची मागणी मुख्यमंत्र्यांकडून मान्य। नांदेडच्या मुदखेड तालुक्यामधल्या इजळी गावात काँग्रेसचे नेते अशोक चव्हाणांचा मराठा तरुणांकडून ताफा अडवण्याचा प्रयत्न। मराठा तरुणांची अशोक चव्हाणांच्या विरोधात घोषणाबाजी। सुनील केदार यांच्या जामिनासाठी हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठामध्ये अर्ज। सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर हायकोर्टामध्ये धाव। केदार सध्या नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात। ठाण्यामधल्या रेव पार्टीचं बाबा गोवा गिल कनेक्शन। गोवा गिल बाबाच्या स्मरणार्थ समर्थक आयोजकांकडून रेव पार्टीचं आयोजन। श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात अंमली पदार्थांचं सेवन।